वोट बँकेसाठी महाभियोगाचा प्रस्ताव, अमित शहांचा शिवसेना युबीटीवर हल्लाबोल। अमित शहांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार। तर उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार आहे का, एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, एक वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इम्पीचमेंट लेकर आए हैं। पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहा आम्हाला प्रश्न विचारायचे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो। आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा, तो ते जे मंत्री आहेत, मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू। त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत। आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल, तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत। आर्टिकल 217 आणि 124 कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पीचमेंट आणलंय आणि सही आहे। त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिलाय का, असा माझा प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये 93च्या सिरियल बॉम्बस्फोटमधला इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता, त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का?